नमस्कार मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत जी सरकारने केली आहे त्याच्यासाठी जे कामगार काम करत आहे त्याला 8 घंट्याला किती पेमेंट मिळते ही सरकारनंच नमूद करायला पाहिजे. ठेकेदार 8 दिवस किंवा 15 दिवस कामाला लावतात, कामावून हाकलून देतात आणि 15 दिवसाचं पेमेंट देत नाही. तरी त्याच्यासाठी काय करावं? सरकार जरी कॉन्ट्रॅक्ट पद्धत तयार केली असली तरी सरकारला कळायला पाहिजे की एका कामगाराला महिन्याला किती पगार मिळायला पाहिजे. 12,000 पगार मिळते, 12 घंट्याला 12,000च पगार मिळते. तर मग त्याची महत्व काय? कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचं महत्व काय? मग सरकारी तर काम मिळतच नाहीत आणि जो कॉन्ट्रॅक्ट पद्धत काम करतो ती कॉन्ट्रॅक्टच मोठा होतोय. आम्ही तर होतच नाही. आम्ही किती 12 घंटे ड्युटी करतो तर आम्हाला 12,000 पगार मिळतो आणि कुठं तक्रार करायला गेलं तर कॉन्ट्रॅक्टवाला दम देतो. मग त्याच्यासाठी करायचं तर कोणाला विचारायचं? सरकारलाच विचारायला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम जरी केली असेल तर त्याला नेहमीप्रमाणे महिन्याला दर महिन्याला किती पगार द्यायचा हा गव्हर्नमेंटच्या नियमानं पाहिजे. ह्यांच्याच मनाची पगार आणि ह्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरदाराच्याच मनाची पगार 10,000 दिली का आणि 5,000 दिली का? ही काय योग्य आहे का सर? असं काही नसते. सगळ्या कामगाराला माझी विनंती आहे की प्रत्येक कामगारानं याचा आवाज उठवलाच पाहिजे. जय भीम, जय भारत. राजेंद्र सुरवशी माझं नाव आहे.